कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं 15 डिसेंबर या महानगरपालिकेच्या 51व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा सोहळा आज केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळी बोलताना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी जीवनातील शिक्षकांचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं। आपली जडणघडण शिक्षकांच्या प्रेरणेमुळेच झाली असून शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो असल्याचं सांगितलं। अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसंच छत्रपती शाहू महाराज यांचं द्रष्टेपण अधोरेखित केलं। प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी प्राथमिक शिक्षण समितीतर्फे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचं सांगितलं। यावेळी पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील, आदर्श शिक्षक निवड समितीचे सदस्य प्राचार्य प्रभाकर हिरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी जे.टी. पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार समिती नियोजन प्रमुख विजय माळी, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, उपेंद्र सरदेसाई यांच्यासह सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, संतोष आयरे, सुधाकर सावंत, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक जगदीश ठोंबरे, सचिन पांडव, पवित्रा जाधव, राजेंद्र अपुगडे, शरद गावडे, अदिती जाधव, विक्रम भोसले, संजय शिंदे, शांताराम सुतार, राजू गेंजगे, सुनील भांबुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।